ही आघाडी जी आहे ते काही लोकांच्या हातलं खेळणं आहे असं मी म्हणेन, किंवा काही लोक त्याचा वापर करून घेत आहेत असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये 3 मोठ्या शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे डीप स्टेट. शोषण संपायला हवं असं यांचं म्हणणं नाही. तर ह्या तिन्ही शक्ती कधी कधी एकमेकाच्या विरुद्ध पण असतात, कारण की शेवटी प्रभुत्व याच्यापैकी कोणतरी एकच गाजवू शकणार आहे. डीप स्टेट जी आहे तिला ऑक्टोपस सारख्या तिला खूप नांगे आहेत. त्यामुळे ते कुठली नांगी मारतील हे कदाचित ट्रम्पना पण कळणार नाही. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत अभिजितजी जोग. अभिजितजी ख्यातनाम लेखक आहेत. त्यांनी लिहिलेलं जगाला पोखरणारी डावी वाळवी, असत्यमेव जयते, ब्रँडनामा, आता नुकतं झालेलं ब्रँडनामा 2, ही सगळी पुस्तकं वाचकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. अभिजितजी, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण जेव्हा आपल्या गप्पांचा विषय काय असावा याच्यावरती चर्चा करत होतो, फोनवरती आपण बोललो तेव्हा, तर मला वाटलं होतं की आपण तुमच्या पुस्तकाविषयी काहीतरी बोलूया वगैरे. पण तुम्ही जो विषय सुचवला तो निवडणूक आत्ता जी होणार आहे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांमध्ये, तर ही निवडणूक नसून एक युद्ध आहे असं तुम्ही मला विषय सुचवला. तर मग हे युद्ध कसं काय ऋतुराज, की निवडणुका काही आपल्या देशासाठी नवीन नाही आहेत. म्हणजे आपण सतत कुठे ना कुठेतरी निवडणूक सुरू असते, आणि म्हणूनच एक 1 नेशन 1 इलेक्शन असा एक नवीन प्रयोग करायचा असं आपले पंतप्रधान म्हणतात. तर त्यामुळे निवडणुकांमध्ये आपल्याला काही विशेष वाटेन असं झालंय. पण काय असतं की 2 पक्षांमधली जेव्हा निवडणूक असते, किंवा समजा काँग्रेस विरुद्ध भाजप, तर ठीक आहे, एक पक्ष दुसऱ्या पक्षाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतो, निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतो. तीच त्याच्यावर थोडीशी जेव्हा स्टेप जाते आणि 2 विचारसरणींमधील लढाई होते, हिंदुत्व विरुद्ध समजा डावा विचार, असं असेल तर मग मी असं म्हणेन की ते निवडणुकांपासून ते लढाईपर्यंत पोहोचतं. पण तरी लढाई सुद्धा ही एक चकमक असते, एक तत्कालीन लढाई असते असं आपण म्हणू. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून चित्र असं दिसायला लागलंय की आता भारताच्या अस्तित्वाची लढाई झाली. म्हणजे भारत देशावर प्रेम करणारे, भारतीय संस्कृती टिकून राहावी असं म्हणणारे, आणि भारताचे तुकडे व्हावेत अशी ज्यांची महत्वाकांक्षा आहे, भारतीय संस्कृती पूर्णपणे कोलॅप्स व्हावी अशी ज्यांची महत्वाकांक्षा आहे, अशा या 2 बाजू आता निर्माण झाल्या. म्हणजे 2 पक्षांमधली लढाई नाही, 2 विचारसरणींमधली लढाई नाही, तर भारत टिकून राहावा की नाही, भारताचं अस्तित्व राहावं की नाही, का भारताचे तुकडे व्हावेत, असे हे 2 पक्ष झालेले आहेत. आणि ह्या 2 पक्षांमधली जी चढाओढ असेल त्याला आपल्याला युद्ध आहे, त्याशिवाय आपण दुसरं काही म्हणू शकत नाही, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे युद्ध आहे. पण ह्याला युद्ध म्हणताना यातले प्रतिस्पर्धी कोण उभे आहेत समोरासमोर एकमेकांच्या? कारण आपण सामान्य मतदार म्हणून जेव्हा मतदान करतो किंवा निवडणुकीकडे पाहतो, तेव्हा काही पक्ष निवडणुकीमध्ये उतरतात, त्या पक्षांचे उमेदवार निवडणुकीकरता अर्ज भरतात, ते प्रचार करतात, मग त्याच्यामध्ये एकमेकांची टीका होते, आणि या सगळ्यानंतर मतदानानंतर जो कोणी निवडून येईल तो निवडून येतो. ही एक सामान्य प्रक्रिया सामान्य लोकांना माहिती आहे, नागरिकांना माहिती आहे. पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की ही एक वैचारिक युद्धाकडे हे चाललंय, तर मग हे वैचारिक युद्ध नेमकं कोणामध्ये चाललंय? कसं आहे, मी असं म्हणतोय की भारताचं अस्तित्व राहावं की नाही, राहावं असं म्हणणारी जी बाजू आहे ते देशभक्त आहेत, ते संस्कृतीनिष्ठ आहेत. असा जो त्यांचं प्रतिनिधित्व सध्या भाजप करतोय असं आपण म्हणूया. पण इतर सुद्धा ज्यांचं देशावर प्रेम आहे, ज्यांना भारत देश टिकून राहावा असं वाटतं, आपली संस्कृती टिकून राहावी असं वाटतं, ते सगळे लोक शेवटी एकत्र येणार आहेत, आणि त्याची सुरुवात झालेली सुद्धा आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जो पक्ष आहे किंवा जी युती आहे सध्या महाराष्ट्रात असं म्हणून आघाडी आहे, ती आघाडी जी आहे ते काही लोकांच्या हातलं खेळणं आहे असं मी म्हणेन, किंवा काही लोक त्याचा वापर करून घेत आहेत असं मी म्हणेन. त्यांच्या मागे जी व्यापक जागतिक पातळीवरची जी युती आहे ती अतिशय घातक आहे. आणि ती कोणामधली आहे ते आपण थोडक्यात बघूया. त्याच्यामध्ये 3 मोठ्या शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे डीप स्टेट, की ज्याचं प्रतिनिधित्व मुख्यतः अमेरिका करते. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं, ह्या सगळ्या 3 शक्ती ज्या आहेत, या 3 शक्तींना जागतिक प्रभुत्वाची महत्वाकांक्षा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे, सगळ्या जगाने आपल्या म्हणण्याप्रमाणेच पावलं टाकली पाहिजेत, चाललं पाहिजे, असं या लोकांचं मत आहे. आणि त्याच्यासाठी ते विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात, कारस्थानं करत असतात. ती जी डीप स्टेट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जगातली जी सगळी सरकारं आहेत त्या सरकारांनी आणि त्यांच्या देशांनी अमेरिकेच्या हिताची जी धोरणं आहेत तीच राबवली पाहिजेत, आणि ती जर राबवली नाहीत तर ती सरकारं आम्ही उलथून टाकणार असं
त्यांची कार्यपद्धती आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक एन्डॉमेंट फॉर डेमोक्रेसी अशी एक संस्था अमेरिकेत उभी केलेली आहे. तर ते काय करतात की ज्या देशातलं सरकार आपल्याला बदलायचं आहे, पहिल्यांदा तिथे असा आवाज उठवायला सुरुवात करतात की या देशातली लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी आता तिथे तेच काही वेगवेगळ्या चळवळी सुरू करतात, स्थानिक लोकांच्या मार्फतच, पण चळवळी सुरू करतात. त्या चळवळींना जास्तीत जास्त भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातनं असा अराजक निर्माण करतात की शेवटी त्या देशातलं सरकार कोसळून पडेल. हा प्रयोग नुकताच बांगलादेशमध्ये झालेला आपण बघितला. तर ही झाली एक डीप स्टेट. त्याच्यावर आणखीन आपण पुढे चर्चा करू, पण आता आपण 3 शक्तींचं थोडक्यात वर्णन करतोय. दुसरी शक्ती आहे वामपंथ, ज्याचं सध्याचं स्वरूप आहे कल्चरल मार्क्सिझम किंवा ज्याला आपण वोकिझम असं म्हणतो. तर ह्या लोकांचं सुद्धा मूळ उद्दिष्ट आहे की संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. त्यासाठी ते काय करतात की समाजाला वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित करायचं, त्यातल्या काही गटांना शोषक म्हणून जाहीर करायचं, काही गटांना शोषित म्हणून जाहीर करायचं. हे शोषक आणि शोषित यांच्यामध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे. शोषण संपायला हवं असं यांचं म्हणणं नाही, ते राहिलं पाहिजे, ते राहिलंच पाहिजे. फक्त शोषक आणि शोषित यांच्यामध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे. त्या संघर्षातून अराजक निर्माण झालं पाहिजे आणि त्या अराजकातून विध्वंस निर्माण झाला पाहिजे. आणि यांचं असं म्हणणं आहे की सध्याची जी मानवी सभ्यता आहे, हजारो वर्षांपासून निर्माण झालेली, ती पूर्णतः आम्ही नष्ट करू आणि मग क्लीन स्लेटवर, कोऱ्या पाटीवर आम्ही एक नवा मानव आणि नवी सभ्यता निर्माण करू. पण अशी सभ्यता निर्माण कुठलीच गोष्ट निर्माण करण्याची क्षमता आजपर्यंत त्यांनी कधीही दाखवलेली नाही. तर त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवून त्या मार्गाने जाऊ शकत नाही, कारण की हा मार्ग फक्त आपल्याला अराजक आणि विध्वंस यांच्याकडेच घेऊन जाणार आहे. तर ही झाली दुसरी शक्ती. आणि तिसरी शक्ती आहे ज्यांना आपण अब्राहमिक धर्म असं म्हणतो, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम. तर याच्यात मी ख्रिश्चनिटी आणि इस्लाम याच्याऐवजी असं म्हणेन की चर्च आणि जिहादी इस्लाम असं आपण म्हणूया, की यांची सुद्धा ही महत्वाकांक्षा आहे की संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. चर्चचं असं म्हणणं की संपूर्ण जगाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे आणि जिहादी इस्लामचं असं म्हणणं की संपूर्ण जगावर इस्लामचा झेंडा फडकला पाहिजे. तर ह्या तिन्ही शक्ती कधी कधी एकमेकाच्या विरुद्ध पण असतात, कारण की शेवटी प्रभुत्व याच्यापैकी कोणतरी एकच गाजवू शकणार आहे. त्यामुळे कित्येकदा यांचं एकमेकात अंतर्युद्धही असतं. पण या तिघांच्याही मार्गातला जागतिक पातळीवरचा सगळ्यात मोठा अडथळा जर कोणी असेल तर तो भारत आहे आणि विशेषतः भारतीय संस्कृती आहे. कारण की आजपर्यंत अनेक मोठ्या संस्कृती होऊन गेल्या. इजिप्शियन संस्कृती झाली, मायन संस्कृती झाली, मेसोपोटेमियन संस्कृती झाली. या सगळ्या संस्कृती नष्ट झाल्या, पण त्यांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली एकमेव भारतीय संस्कृती जी आहे की ती आजही जिवंत आहे, आजही ती वर्धिष्णू आहे. तर त्यामुळे ही संस्कृती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जागतिक प्रभुत्वाची त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून भारत देश, भारताचं अस्तित्व आणि भारतीय संस्कृतीचं अस्तित्व याच्यासाठी हे तिन्ही शक्ती एकत्र येतात. ह्या तिन्ही शक्ती वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा अतिशय शक्तिशाली आहेत आणि त्या एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यांची शक्ती खूपच मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून यांच्याशी ज्यांचं भारतावर प्रेम आहे, ज्यांना भारतीय संस्कृती टिकून राहावी असं वाटतं, ज्यांना आपला धर्म टिकून राहावा असं वाटतं, त्यांचं युद्ध हे ह्या 3 शक्तींच्या युतीशी होणार आहे आणि होतंय. आणि म्हणून या तिन्ही शक्ती 2024च्या निवडणुकांपासून किंवा त्याच्याही आधीपासून खरं तर तो आपण जर बघितलं तर तो सगळा जो घटना प्रवाह आहे तो त्या दिशेनेच चाललेला आहे की या सगळ्या शक्ती एकत्र येऊन भारताचे तुकडे कसे होतील याचे प्रयत्न करणार. त्याचा फार मोठा एल्गार ज्याला आपण म्हणू तो 2024च्या निवडणुकांमध्ये त्यांनी केला. फॉर्च्युनेटली अगदी वेफर थिन मार्जिननी का होईना पण भाजपचं सरकार वाचलं. ते येऊ नये अशीच त्यांची योजना होती. आता पुढचा ज्या लढाईचा टप्पा त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राची निवडणूक आहे, कारण की महाराष्ट्र हा भारताचा सगळ्यात बलशाली हात आहे असं आपण म्हणूया. भारताची प्रगती जी आहे त्याच्यातला फार मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचा. त्यामुळे महाराष्ट्रातली प्रगती थांबवणं, महाराष्ट्राचा विकास थांबवणं, महाराष्ट्राचे तुकडे करणं, महाराष्ट्रात अंतर्गत यादवी माजवणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. ज्यांना भारतात यादवी माजवायचे, भारताचे तुकडे करायचे. आणि म्हणून मी म्हणतो की हे युद्ध आहे
आणि याच्या दोन बाजू ह्या आहेत. एक बाजू आहे की ज्यांना त्यांचं भारतावर प्रेम आहे, ज्यांना भारत टिकून राहावा असं वाटतं, भारताची संस्कृती आपला धर्म टिकून राहावा असं वाटतं. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे या तीन शक्तींची युती आणि त्यांच्या हातातले बाहुलं बनलेले भारतातले काही पक्ष. वामपंथ, डीप स्टेट आणि चर्च आणि जिहादी, बरोबर, ह्या तीन शक्तींचा तुम्ही आता उल्लेख केला पुण्यामध्ये. यातलं तुम्ही जे पहिलं म्हटलं की डीप स्टेटचं जर पराक्रम आपण बघितले भारतामध्ये, म्हणजे एखाद्या छोट्या विषयाला धरून एखादं आंदोलन चालू करायचं, ते वाढवत न्यायचं आणि त्यातनं तिथे अराजकता निर्माण करायचं. असं म्हणजे भारतामध्ये किसान आंदोलन झालं, CA NRCच्या विरोधातलं आंदोलन झालं, शाहीन बाग झालं. अशा प्रकारचे आंदोलन ते करतात, त्यांचा अपिअरन्स दिसतोय. बरोबर. पण आता वामपंथ उरलाय कुठे? म्हणजे रशियाच्या पतनानंतर वामपंथ कुठे राहिला? किंवा जिहाद्यांचं देखील एकेकाळी जे भारत बघत होता ना की मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, काश्मीरमधनं अतिरेकी आतमध्ये येऊन तिथे काहीतरी कारवाया करायचे, अशा कारवाया तर आता होत नाहीयेत, बॉम्बस्फोट तर होत नाहीयेत. मग आता हे कुठल्या प्रकारे काम करतायत या सगळ्यामध्ये? पहिला आपण वामपंथाचं उदाहरण घेऊया. असा समज सगळ्यांचाच असतो की 90-91 साली जेव्हा सोव्हिएत युनियनचं पतन झालं आणि तुकडे झाले, त्याच्यानंतर मार्क्सवाद संपला, जगातनं त्याचं प्रभुत्व नष्ट झालं. पण हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण काय, आपण थोडंसं मागे जाऊया, मला थोडंसं विस्ताराने सांगावं लागेल. कार्ल मार्क्स जो होता, ज्यांनी मार्क्सवादाची प्रतिष्ठापना केली किंवा तो विचार पहिल्यांदा जगासमोर मांडला, मार्क्सचं असं म्हणणं होतं की कामगारांची क्रांती जी आहे, कारण त्यात मी जसं सांगितलं मगाशी की समाजाला 2 गटात विभाजित करायचं. मार्क्सने हे 2 गट आर्थिक आधारावर केले होते. म्हणजे भांडवलशाह आणि कामगार किंवा श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये सतत संघर्ष व्हावा अशी त्याची योजना होती. आणि ही जी कामगारांची क्रांती आहे, त्याचं असं म्हणणं होतं की जगातले सगळे कामगार एक होतील, वेगळ्या देशांचं अस्तित्व नष्ट होईल आणि हे कामगार एक होऊन भांडवलशाही नष्ट करतील, असं त्याचं म्हणणं होतं. त्यांनी असंही सांगितलं होतं की ही बंदुकीच्या नळीत येणारी क्रांती असेल, म्हणजे ही हिंसक क्रांती असेल, रक्तरंजित क्रांती असेल. आणखीन ही कुठे होईल तर त्यांनी सांगितलं होतं की जिथे औद्योगिकरण झालंय अशा देशांमध्ये. त्याची नावंही त्यांनी सांगितली होती, कारण त्या काळात 20व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंड आणि जर्मनी ही 2 मुख्य राष्ट्र होती की जिथे औद्योगिकरण झालं होतं. तर त्यांनी सांगितलं की इथे ही क्रांती होईल कामगारांची. तर ह्या सांगितलेल्या त्यांनी ज्या गोष्टी होत्या त्यातलं काहीच घडलं नाही. म्हणजे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये क्रांती झाली नाही, ती पहिल्यांदा रशियामध्ये झाली. ती सुद्धा कशा प्रकारे झाली हा एक वेगळाच विषय, पण तो आज आपला विषय नाही, त्याच्याबद्दल आपण कधीतरी वेगळं बोलूया. पण रशियामध्ये औद्योगिकरण अजिबातच झालं नव्हतं. ती फ्युडल व्यवस्था होती, जमीनदारी व्यवस्था होती. त्यामुळे मार्क्सचं ते बाकीत जे होतं ते चुकलं. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या जगातले कामगार एक होतील, ते आपल्या राष्ट्रापेक्षा आपल्या कामगार म्हणून आपले जे बंधुता आहे त्याला जास्ती महत्व देतील. तसंही घडलं नाही. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्हीमध्ये त्याच कामगारांनी आपल्या देशासाठी ते युद्धात लढले. त्यांनी अनेक वेळा आपले प्राण पण अर्पण केले देशाच्या रक्षणासाठी. तर या सगळ्यामुळे कम्युनिस्ट लोकांमध्ये अतिशय कन्फ्युजन निर्माण झालं की अरे हे काय चाललंय, मार्क्सनी सांगितल्याप्रमाणे काहीच का घडत नाही. आणि मग त्या विचारमधनं त्यांनी एक असा नवीन विचार काढला की पाश्चिमात्य सभ्यता जी आहे ते लोक आपल्या कम्युनिस्ट क्रांतीला मान्य करत नाहीत किंवा त्याच्याशी जोडले जात नाहीत, कारण की ते पाश्चात्य सभ्यता किंवा पाश्चात्य संस्कृती ही आपली संस्कृती आहे असं मानतात, तिथले सर्वसामान्य गरीब लोक सुद्धा. आणि मग त्यांनी असा विचार मांडला की ह्या लोकांना जर कम्युनिस्ट क्रांतीमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर आपण आपली थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे आणि ही रक्तरंजित बंदुकीच्या नळीत नेणारी क्रांती असं न करता आपण ही संस्कृती पहिल्यांदा संपवली पाहिजे. आणि ती संस्कृती कशी संपवायची तर या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था असतील त्या संस्थांमध्ये आपण आतमध्ये शिरायचं, इन्फिल्ट्रेट करायचं आणि त्याला आतून हळूहळू पोखरून टाकत वाळवीसारखं त्याला इतकं कमजोर बनवायचं त्या संस्थांना की त्या एक दिवस पूर्णतः कोसळतील. त्या संस्था कुठल्या की ज्यांनी सभ्यतेला बळ मिळतं तर पहिली म्हणजे कुटुंब संस्था. कुटुंब संस्थेवर मार्क्सवाद्यांचा भयंकर दात आणि राग असतो. कुटुंब व्यवस्था जी आहे, कुटुंब संस्था जी आहे ती ध्वस्त झालीच पाहिजे. दुसरी धर्मसंस्था, तिसरी लोकशाही, चौथी शिक्षण व्यवस्था, देशप्रेम. जसं मी सांगितलं की देशांचं अस्तित्व त्यांना अजिबात आवडत नाही,
त्यामुळे देशप्रेमी लोक, देशप्रेम ही भावना त्यांना पटत नाही. तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, त्या हे जे सगळे विचार आहेत ते नष्ट करायचे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की हे हळूहळू करत वाळवीसारखं पोखरत पोखरत आम्ही करणार आहोत. आणि हे सगळं त्यांनी 1920-1930च्या दशकातच सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, आपल्याला माहीत नसतं. आणखीन आता काय त्याचा अर्थ काय झाला की आर्थिक आधारावरनं त्यांनी आता सांस्कृतिक आधारावरती संघर्ष आणला. आणि एकच जो संघर्ष बिंदू होता गरीब विरुद्ध श्रीमंत, ते आता अनेक संघर्ष बिंदू निर्माण केले. आणि म्हणून याला म्हणतात कल्चरल मार्क्सिझम किंवा सांस्कृतिक मार्क्सवाद. आणि आज जो आपण ज्याला वोकिझम म्हणून ओळखतो, जो अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात माजलेला आहे असं आपण म्हणूया, रॅम्पंट आहे, तर वोकिझम हा या सांस्कृतिक मार्क्सवादाचाच एक अवतार आहे किंवा चेहरा आहे असं म्हणूया आपण. त्यामुळे मी जेव्हा मगाशी म्हटलं की वामपंथी शक्ती, तेव्हा मला हे म्हणायचं की हे सांस्कृतिक मार्क्सवाद, की जो एक वेगळा अवतार आहे मूळ मार्क्सवादाचा. आणि तो सुद्धा, त्याची सुद्धा हीच महत्वाकांक्षा आहे की संपूर्ण जगावर वामपंथी विचार शेवटी पोचला पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा सांस्कृतिक मार्क्सवादाचा मार्ग वापरणार आहोत. पाश्चात्य संस्कृतीचा विध्वंस करण्याचं जसं त्यांनी ठरवलं, तेच भारतीय संस्कृतीबद्दल आता सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे भारताच्या संस्कृतीमध्ये सुद्धा नवे नवे संघर्ष बिंदू निर्माण करायचे. जसं म्हणजे कसं की स्त्री विरुद्ध पुरुष, गरीब विरुद्ध श्रीमंत. भारतात आधीच खूप संघर्ष बिंदू आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. त्यामुळे तू पाहिलं असशील तर गेल्या काही दिवसात जात हा विषय खूप मोठ्या प्रमाणात समोर आणला जातोय. राहुल गांधी सुद्धा म्हणतात की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. व्हायला पाहिजे की नाही हा वेगळा विषय आहे, पण ते आत्ताच एवढ्या मोठ्या प्रमाणात का बोललं जातं. महाराष्ट्रात सुद्धा जातीयवादाचा वणवा कसा भडकला हे आपण बघतो. तर हे सगळ्या गोष्टी आपोआप घडत नसतात, ह्या योजनाबद्ध रीतीने घडवलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये एक विचार असतो, तो विचार आहे सांस्कृतिक मार्क्सवादाचा विचार, ज्याचं म्हणणं असं आहे की समाजाला जास्तीत जास्त विभाजित करा आणि त्यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहिला पाहिजे. आणि हेच आता आपल्याला भारतात घडताना दिसतंय. आणि हे का घडतंय तर त्याच्यामागे हा विचार आहे, आणि तो सांस्कृतिक मार्क्सवादाच्या मदतीने घडवला जातो भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या जगभर. हा एक भाग झाला. याच्यावरही आपण पुढे कदाचित अजून थोडंसं विस्ताराने बोलू, पण आता आपण हे त्याचं सार बघितलं. आणि जिहाद जर तू म्हणशील तर जिहादी कारवायाच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्या सरकारने अतिशय इफेक्टिव्हली नियंत्रण ठेवलंय म्हणून आहे. पण त्या बिलो द सरफेस त्या अजूनही अस्तित्वात आहेतच. भारतात त्याचा भडका उडत नाही, कारण की अतिशय कार्यक्षम असं सरकार आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांनी ते हा प्रश्न त्या आपल्या नियंत्रणात ठेवलेला आहे. पण जगभर आपण जर बघितलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात आता हमासने जे केलं 7 ऑक्टोबरला, तो याचा अतिशय भीषण असा आविष्कारच होता जिहादी इस्लामचा. हिजबुल्ला जे करतंय, हौती बंडखोर जे करतायत, हे सगळे इस्लामचेच, जिहादी इस्लामचेच आविष्कार आहेत. आणि हे कधी भारतावर कोसळतील हे जर आपण सजग राहिलो नाही, आपण जर जागरूक राहिलो नाही, तर ते काही फार लांब आहे आपल्यापासून असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि ह्या तिन्ही शक्ती जागतिक पातळीवरच्या असल्यामुळे त्या भारतात जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मागे तो पूर्ण व्यापक जागतिक असा पट असतो, त्याच्याशी आपल्याला लढायचं असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही, तर हे युद्ध आहे असं मी पुन्हा पुन्हा जे म्हणतो ते तेवढंच. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता जे म्हणलात ना की लोकशाही धोक्यात आहे असं सुरू करायचं आणि मग त्याच्यावरनं वातावरण बनवायचं, आणि असा प्रयत्न भारतातल्या एका पक्षाचा एकेकाळी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेला माणूस करतो. आणि मग ते भारत जोडो यात्रा करत ते निघतात आणि मग भारतीय लोकशाही कशी धोक्यात आहे हे सांगत संविधानाचा उदो उदो करत भारतभर त्यांचं भ्रमण होतं. भ्रमण नाही, खरं भटकणं होतं. पण मग ह्याच्यामध्ये देखील म्हणजे भारत जोडो आंदोलनामध्ये देखील डीप स्टेट होतं. हा फार चांगला प्रश्न आहे आणि तो आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. ही जी भारत जोडो यात्रा होती याच्यामध्ये फक्त डीप स्टेट होतं असं नाही, तर हे जे 3 मी शक्ती सांगितल्या, या तिन्ही शक्तींचा सहभाग त्याच्यामध्ये होता. कारण की डीप स्टेट जे आहे ते राहुल गांधी जेव्हा परदेशी जातात, केम्ब्रिजला जातात, अमेरिकेत जातात, तिथे जाऊन ते भारतीय लोकशाही धोक्यात आहे असं तिथे ते जाहीरपणे
वक्तव्य करतात, जागतिक पटलावरती करतात आणि वाटेल त्या टोकाला जाऊन ते भारताबद्दल टीकात्मक आणखीन भारत हा कधी एकसंध राष्ट्र नव्हता, भारत हे राष्ट्रच नव्हतं, भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स, तो आणखीन एक वेगळा विषय आहे. पण अशा पद्धतीने ते तिथे नॅरेटिव्ह उभा करत असतात. आणखीन आता आपण बांगलादेशमध्ये काय झालं हे जर बघितलं तर बांगलादेशमध्ये ह्याच तिन्ही शक्तींनी एकत्र येऊन तिथे कसं बघता बघता काही दिवसात शेख हसीना यांचं सरकार तिथनं उलटवून टाकलं आणि तिथे त्यांनी कोणाला बसवलं तर मोहम्मद युनूस हा डीप स्टेटचा एक खास आवडता माणूस आहे. बिल क्लिंटन यांची त्यांची अतिशय फार जवळीक आहे. बिल क्लिंटन, ओबामा, हिलरी क्लिंटन हे सगळे डीप स्टेटचे मुखंड आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर हे मोहम्मद युनूस कधीही आजपर्यंत आयुष्यात निवडून आलेला नाही, त्याचं लोकशाही प्रक्रियेत तो कधीही सहभागी झालेला नाही. पण तिथलं लोकशाही मार्गाने आलेलं सरकार एक 4-5 दिवसात असं अराजक भडकवलं की ते सरकार कोसळलं आणि त्यांच्या जागी हा डीप स्टेटचा प्यादा असलेला हा मोहम्मद युनूस त्यांनी तिथे बसवला. राहुल गांधींना मला वाटतं असंच वाटतंय की लोकशाही मार्गाने तर आपण निवडून येणं शक्य नाही, असं आता अनेक वेळा दिसून आलेलं आहे. 14 साली, 19 साली, 24 साली एवढा निकराचा प्रयत्न करून सुद्धा ते झालं नाही. तर मोहम्मद युनूस सारखंच ही डीप स्टेट एक दिवस आपल्याला भारतात बसवेल अशी त्यांची स्वप्न असावीत, महत्वाकांक्षा असावी. आणि त्यासाठी ते परत परत तिथे जाऊन हेच सांगत असतात की भारतातली लोकशाही धोक्यात आहे, भारतात आविष्कार स्वातंत्र्य नाही. या पूर्णतः खोट्या गोष्टी त्या परत परत मांडत असतात आणि डीप स्टेटला तेच हवं असतं. आणि भारत आणि बांगलादेश हे सारखे नसल्यामुळे भारतात ते इतक्या सहजासहजी करता येणार नाही ही त्यांना माहिती आहे. पण अमेरिकेचे राजदूत जेव्हा जाऊन भारत विरोधी शक्तींच्या भेटी घेतात आणि त्यांच्याशी आम्ही काही नाही साधी चर्चा केली असं म्हणतात, तेव्हा त्याच्या मागे काय योजना असते आणि काय कारस्थान असतं हे आपण लक्षात घेऊ शकतो. आता असंही म्हणता येईल की ट्रम्प आल्यामुळे या डीप स्टेटला थोडासा चाप बसू शकेल, कारण की डीप स्टेटच्या चौकटीत न बसणारे असे अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष म्हणजे ट्रम्प, म्हणून त्यांना सुद्धा डीप स्टेटचा खूप प्रचंड विरोध होता. पण डीप स्टेट जी आहे तिला ऑक्टोपस सारख्या तिला खूप नांगे आहेत, त्यामुळे ते कुठली नांगी मारतील हे कदाचित ट्रम्पना पण कळणार नाही. इतकी ताकदवान आणि इतकी ती विलक्षण शक्तिशाली अशी ती डीप स्टेट आहे. त्यामुळे ट्रम्प आले म्हणूनही आपल्याला गाफील राहून चालणार नाही, हा एक भाग झाला. आणि या पद्धतीने या भारत जोडो यात्रेत डीप स्टेटचा तर सहभाग आहेच, निश्चितच आहे, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणावरचं प्लॅनिंग हे सगळं जे आहे त्यातलं डीप स्टेटचं काही विशिष्ट ठसे जे आहेत ते त्या भारत जोडो यात्रेच्या प्लॅनिंगमध्ये, एक्झिक्युशनमध्ये आपल्याला दिसून येतात. कुठले कुठले म्हणजे उदाहरणार्थ ते जे ठिकठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी घेत होते ते कुठल्या लोकांच्या भेटी घेत होते ते तुम्ही जर बघितलं तर केरळमध्ये जाऊन त्यांनी अशा काही चर्चमधल्या लोकांच्या भेटी घेतल्या की जे अत्यंत हिंदू विरोधी टोकाचे असे लोक होते. त्यांच्या बरोबर जे सहभागी झाले ते जर आपण बघितलं तर अनेक सेलिब्रिटीज जे डीप स्टेटच्या दावणीला बांधलेल्या असा एक खूप मोठा सेलिब्रिटीजचा वर्ग आहे, त्या सेलिब्रिटीज त्याच्यामध्ये राहुल गांधींबरोबर सहभागी झाले. अशा अनेक पद्धतीने जर आपण बघितलं तर डीप स्टेटचा त्यातला वावर हा आपल्याला दिसत आलेला आहे. दुसरं एक नुकतंच असं वृत्त आलंय की 132 अत्यंत कडव्या अशा डाव्या संघटना जे NGOच्या नावाखाली ते काम करतात, या डाव्या संघटना सुद्धा त्यांचा सहभाग या भारत जोडो यात्रेत होता. हा सहभाग असला की काय होतं हे आपण भीमा कोरेगाव प्रकरणाच्या वेळेस महाराष्ट्रात बघितलेलं आहे. एल्गार परिषदेच्या नावाखाली हे सगळे अर्बन नक्षल ज्याला आपण म्हणतो ते एकत्र आल्याने त्यांनी भारतात कसं वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला. हेच एलिमेंट जे आहे अर्बन नक्षल्स ते लोक या भारत जोडो यात्रेत फार मोठ्या प्रमाणात सहभागी होते. त्यामुळे ख्रिश्चनिटी, इस्लाम, वामपंथी लोक, अर्बन नक्षल्स आणि डीप स्टेट यांच्या सहभागातून ही भारत जोडो यात्रा सुद्धा प्रत्यक्षात आली होती. आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे 2024चं इलेक्शन. ते जर तुला आठवत असेल तर तेव्हा ट्विटर आपण उघडलं तर फक्त एकच नॅरेटिव्ह दिसायचा, तो म्हणजे राहुल गांधी आणखीन काँग्रेस आणखीन इंडिया आघाडी हे कसे जिंकून येणार होते आणि त्यांना कसं खूप खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय.
ट्विटर म्हणजे पूर्ण इट वॉज कम्प्लिटली फ्लडेड असं आपल्याला म्हणतो. तर हे आपोआप घडत नाही. त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि यंत्रणा ही उभी केलेली असते. हा नॅरेटिव्ह असा अचानक जेव्हा 2 महिन्यात बदलतो तेव्हा ते आपोआप घडत नसतं. तर हे सगळं आपण जर बघितलं आणि आठवलं तर किती व्यापक प्रमाणात याचं जागतिक पातळीवर प्लॅनिंग झालं होतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि तेच पुन्हा महाराष्ट्रात आता करण्याचा प्रयत्न होतोय. तो सुद्धा काय आत्ता लगेच होतोय असं नाही, तर गेले काही दिवस, गेले काही महिने, काही 2 वर्ष आपण बघतोय की कशा पद्धतीने जातीयवादाचा वणवा पेटवला जातोय, कशा पद्धतीने संघर्ष निर्माण केले जात आहेत, वेगवेगळे संघर्ष निर्माण केले जात आहेत. तर हे जर बघितलं तर शेवटी हे युद्ध आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात आपला सामना कोणाशी आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ह्याच्याकडे बघावं लागेल. ह्यातलं तुम्ही जे म्हणलात ना की आता डीप स्टेट आणि ह्या सगळ्यांचा भारतातल्या राजकारणावरती प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हे तर जगजाहीर झालेले आहेत आता. आणि एकीकडे महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त आहे. भारतातल्या GDPचा दर हा जवळपास 23% आसपास महाराष्ट्रात आहे. पण मग ह्या निवडणुकीत म्हणजे आता महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये जी आता विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये देखील या सगळ्यांचा सहभाग कुठल्या ना कुठल्या प्रकारे आहे का? निश्चितच आहे. आता तू बघितलं असशील की अनेक तथाकथित लेफ्ट लिबरल ज्यांना आपण म्हणतो, लेफ्ट लिबरल, लेफ्टिस्ट तो असला की तो विचारवंत असतोच, त्यांचा एक गैरसमज. एक्झॅक्टली. तर त्यामुळे डावे विचारवंत ज्यांना आपण म्हणतो की जे काँग्रेसचं राज्य असताना अनेक वर्ष काँग्रेसवर टीका सुद्धा करत होते आणि काँग्रेसचे टीकाकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं. ते सगळे लोक आता काँग्रेसच्या मागे कसे एकत्र येत आहेत हे जर आपण बघितलं तर मग हे सगळं काय घडतंय हे आपल्या लक्षात येतं. वामपंथी लोक आपण हे बघितले. तसंच जिहादी लोकांनी एक जबरदस्त युती कशी केली आहे काँग्रेसच्या मागे हे जर आपण बघितलं तर तेही आपल्या लक्षात येतं. आपण जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जर मुंबईतल्या एखाद्या मुसलमानाला विचारलं असतं की तुझा सगळ्यात मोठा शत्रू कोण, तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतलं असतं निश्चितच. कारण बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा दगदगता चेहरा होते असं आपण म्हणू शकतो. आज ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मागे एकमुखाने उभे आहेत. कारण की ही जी बाजू आहे, भारताचे तुकडे करण्यासाठी जे लोक उभे आहेत त्यांच्या डोक्यात कन्फ्युजन नाहीये. त्यांना हे क्लिअर माहिती की आपल्याला काय करायचंय आणि त्यासाठी जे करायला पाहिजे ते कुठलाही विधिनिषेध न पाळता आपण काल काय बोललो होतो, आपण आधी काय केलं होतं, याचं त्यांना कुठल्याही प्रकारे विधिनिषेध राहत नाही. त्याच्याबद्दल त्यांना कसलाही विचार करायची गरज पडत नाही. पण त्यांना माहिती आहे आपलं लक्ष काय, आपलं ध्येय काय. आणि त्यासाठी ते सगळं सोडून खरं खोटं योग्य अयोग्य याची कुठलीही चाड न ठेवता ते एकत्र येऊ शकतात आणि येतात. हे आपण बघतोय महाराष्ट्रात. आणि भारताच्या बाजूने असलेले जे लोक आहेत, भारत टिकून राहावं असं ज्यांना वाटतं, त्यांच्या डोक्यात मात्र खूप कन्फ्युजन आहे दुर्दैवाने असं मला वाटतं. की मोदींनी काय केलं, फडणवीसांनी काय केलं, हिंदुत्वासाठी काय केलं की नाही वगैरे वगैरे ह्या ज्या काय सगळ्या गोष्टी गप्पा चालतात त्या सुद्धा कित्येकदा ते करणारे लोक सुद्धा प्लांट केलेले असतात. म्हणजे हे युद्ध जे आहे हे युद्ध मायावी पद्धतीने लढलं जाणारं युद्ध. हे महाभारतात तुला आठवत असेल तर कौरवांनी काही अत्यंत मायावी पद्धतीने करणारे राक्षस जेव्हा युद्धात उतरवले तेव्हा मग श्रीकृष्णाला घटोत्कचाला आणावं लागलं. पण त्याला सुद्धा मायावी युद्ध करण्याची कला अवगत होती. आपल्याकडे ती कलाच नाहीये असं मला वाटतं. म्हणजे जी प्रो इंडिया जी बाजू आहे त्याच्याकडे मायावी युद्ध कसं करायचं हे माहितीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते पूर्णतः माहिती आहे. आणि म्हणून ते अशा पद्धतीने काम करतायत. मोदींचे जे किंवा भाजपचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते काही लोक असे प्लॅन करतात की तेच लोक अशी कुजबूज सुरू करतात, संभ्रम निर्माण करतात की काय केलंय यांनी गेली 10 वर्ष. अमुक ठिकाणी ती अनधिकृत मशीद आहे ती तर तशीच आहे अजून. मग अशा पद्धतीने की कन्फ्युजन आणि एक प्रकारचा संभ्रम हा निर्माण करण्यासाठी. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे, समजा आपण घटकाभर गृहीत धरलं की 10 वर्षात भाजप सरकारने सगळ्या गोष्टी केल्या नाहीत आवश्यक होत्या त्या. खूप प्रचंड प्रमाणात काम झालं हे तर कोणीही सांगेल. पण अगदी शोधूनच काढायचं म्हटलं तर अशा काही गोष्टी काढता येतील. पण मग ते जर नको तर त्याच्याऐवजी दुसरं कोण येणार आहे
याचा आपण जर क्षणभर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की दुसरा पर्याय जो आहे तो अतिशय भयंकर आहे. कारण तो दुसरा पर्याय असा आहे की त्यांना विचार बदलायचा नाहीये, त्यांना सत्ताधारी पक्षात बदल घडवायचा नाहीये, त्यांना वैचारिक बदल घडवायचा नाहीये, तर त्यांना भारताचे तुकडे करायचे, त्यांना भारतीय संस्कृती नष्ट करायची. कल्चरल मार्क्सिस्ट जे आहेत त्यांना संस्कृतीच नष्ट करायची, त्यांना सभ्यताच नष्ट करायची. तर अशी ही सगळी टोळी एकत्र आलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार हा थोडासा बाजूला ठेवावा लागणार आहे. कारण की शेवटी केलं तर हेच लोक करणार आहेत. मोदी, फडणवीस हेच लोक हे काम करू शकतील. त्यांच्या जागी जर तुम्ही दुसरं कोणाला आणलं आणि जे आता येऊ बघतायत तर सगळा अंधकारच आहे समोर. आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपण टिकून राहणार की नाही हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे इथे या तेजोभंग करणारे जे विचार आहेत किंवा आपले एकजूट मोडणारे जे विचार आहेत किंवा कन्फ्युजन निर्माण करणारे जे विचार आहेत त्यांना आपण खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण एक मताने या अशा विचारांनी उतरलं पाहिजे की पहिल्यांदा आपण ओळखून घेतलं पाहिजे की आपली लढाई कोणाशी आहे. आता आपण जे बोललो त्याचं मुख्य कारण हे होतं सांगण्याचं की हे समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या समोर कोण उभं आहे दुसऱ्या बाजूला आणि ते काय पद्धतीने लढतायत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, त्यांचे हेतू काय आहेत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण पूर्ण तयारीने ते उतरणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी असं ऐकलं की मतदानाच्या दिवशी आम्ही लग्न लावणार नाही असं मुस्लिम काझींनी जाहीर केलेलं आहे. कारण की लग्न जर त्या दिवशी लावली तर तेवढे लोक मतदानाला येणार नाहीत. म्हणजे हे लोक 100% मतदान करणार आहेत. कारण की त्यांच्या दृष्टीने हे धर्मयुद्ध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण जर एक साधी निवडणूक म्हणून याच्याकडे बघितलं आणि नेहमीप्रमाणे आपण कुठेतरी सिनेमाला गेलो किंवा कुठेतरी पिकनिकला गेलो तर आपला पराभव हा अटळ आहे. आणि पराभव झाला तर तो नुसता निवडणुकीतला पराभव नसणार आहे, तर तो भारताचा अंत असणार आहे किंवा अंताची सुरुवात असू शकेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एक मताने एक दिलाने जाऊन मतदान करणं, आणखीन ते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य प्रकारे डोकं जागेवर ठेवून मतदान करणं हे अतिशय आवश्यक आहे. तरच ही जी भारताच्या प्रगतीची एक खूप मोठी घोडदौड सुरू झालेली आहे आणि त्यात महाराष्ट्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. तर ही सगळी घोडदौड जर तशीच ठेवायची असेल, आज आपण बघितलं तर सगळ्या जगात भारताचा बहुमान वाढलेला आहे, सगळे लोक भारताचा सन्मान करतात. बाहेरून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. हे युती सरकार आल्यापासून, महायुतीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राचा गेलेला पहिला नंबर जो होता तो पुन्हा आपण मिळवलेला आहे. भारतात सगळ्यात नंबर 1 ला आज महाराष्ट्रच आहे. तर ही जी सगळी प्रक्रिया आहे, आपण विकासाची प्रक्रिया बघूया. महाराष्ट्रात किती मोठ्या प्रचंड प्रमाणात विकास सुरू आहे हे आपण बघतोय, दिसतंय आपल्या डोळ्याला. ही जर प्रक्रिया सुरू ठेवायची असेल तर डोकं शांत ठेवून, डोकं जागेवर ठेवून, शत्रुबोध नीट करून घेऊन आपल्याला ही निवडणूक नाही तर हे युद्ध आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने युद्धाला जसं आपण पूर्ण तयारीने उतरतो, कारण की तो अस्तित्वाचा प्रश्न असतो, तसं पूर्ण तयारीने आपल्याला याच्यात उतरावं लागणार. तुमच्या आत्ताच्या उत्तरामध्ये त्याला स्पर्श झाला, पण जरा अधिक विस्तृतपणे, जर ह्यात ज्या दोन शक्ती लढतायत आत्ता, की एक राष्ट्रप्रेमी लोकांची त्यांना प्रतिनिधित्व करणारी ती एक शक्ती आणि राष्ट्रविरोधी ताकदी म्हणजे ह्या वामपंथ, डीप स्टेट, जिहादी चर्च, तर ही जी दुसरी बाजू आहे भारत विरोधी शक्तींची, ही जर समजा महाराष्ट्राच्या सत्तेवरती येऊन बसली तर महाराष्ट्राचं काय काय होईल याची काही झलक आपण बघत आलेलो आहोत. की शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती कशी आक्रमणं झाली ते आपण पाहिलेलं आहे. त्याला काही अटकाव करणार कोणी राहणार नाही. शिवाजी महाराज किंवा एकंदरीत महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो त्याचा मुख्य आधार किंवा त्याचा मुख्य गाभा हे शिवाजी महाराज आणि त्यांचं मराठा राज्य हेच आहे. त्याला खूप मोठ्या प्रमाणात धक्का लागू शकतो. ही एक भाग झाला. आपण पाहिलं की औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कसं उदात्तीकरण केलं जातं. इतके दिवस त्याला तोडीस तोड उत्तर देणारे लोक होते म्हणून ते काही प्रमाणात तरी नियंत्रणात राहिलं. तर पूर्णतः सरकारच जर त्यांचं आलं आणि त्याला जर खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आहे असं दिसून आलं तर काही त्याला धरबंदच राहणार नाही.
म्हणजे उद्या शिवाजी महाराजांच्या जागी जर टिपू सुलतानाची स्थापना व्हायला नको असेल तर आपल्याला हे थांबवलं पाहिजे. हे मुख्य आहे, हे नक्की होणार आहे. दुसरं, वक्फ बोर्ड हे आपण आत्ताचे बघतोय की कुठल्याही प्रॉपर्टीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं की ही आमची प्रॉपर्टी आहे. आणि मग तो कायदा, म्हणजे हा कायदा त्याला कसं म्हणायचं हाच प्रश्न आहे ॲक्च्युली. की त्यांचं बोर्ड म्हणू शकतं की हे आमचं आहे, ते म्हटल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती नाही. ज्याला त्याला चॅलेंज करायचं आहे तो कोर्टात न जाता त्याला वक्फ ट्रायब्युनल समोर जावं लागतं. वक्फ ट्रायब्युनलमध्ये पुन्हा तेच लोक असतात. तर कायदा असा असू शकत नाही. त्यामुळे हा कायदा बदलला गेलाच पाहिजे, त्याबद्दल प्रश्न नाही. हा तोही एक वेगळा विषय आहे, आता आपला विषय नाही, थोडंसं विषयांतर झालं. पण अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळेल जर ते सरकार आलं तर. कारण की कसं आहे, त्यांचं जर सरकार परत आलं तर त्यांना 100% माहिती असणार आहे की हे केवळ मुसलमानांच्या एक गठ्ठा मतदानामुळे आपण निवडून आलेलो आहोत. हे त्यांना निश्चित माहिती असणार आहे आणि ते सत्यच असणार आहे. 17 मागण्या त्यांनी आता काढलेल्याच आहेत आणि त्याला कशा पद्धतीने सगळे लोक माना डोलवत आहेत हे आपण बघतोच आहे. तर त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी होणार आहे, हे जर सरकार बदल झाला आणि देव न करो पण तसं घडलं तर मी जसं मगाशी सांगितलं की यांचं मुख्य कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती ही आहे की गटागटांमध्ये संघर्ष होत राहिला पाहिजे. हा संघर्षच भडकत राहील आणि त्यातनं अराजक कसं निर्माण होईल हे बघणं हीच त्यांची कार्यपद्धती आहे. आणि त्यामुळे हे अराजक आणखीन जर आपल्याला भडकवायचं नसेल, महाराष्ट्राला अराजकाच्या खाईत जर ढकलायचं नसेल, हे वणवे जर पुन्हा पुन्हा आणखीन पेटत राहावेत असं आपल्याला वाटत नसेल तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मतदान करावं लागणार आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर काय काय होणार आहे असं तू विचारलंस तर त्याच्यात मी असं म्हणेन की एक तर हे सांस्कृतिक आक्रमण जे आहे ते सांस्कृतिक आक्रमण खूप भयानक स्वरूप दाखवेल, खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. महाराष्ट्र धर्म जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात संकटात येईल. विकासाची चाकं, प्रगतीची चाकं ही पूर्णतः स्तब्ध होतील. करप्शन आणि भाई भतीजावाद किंवा कुटुंबशाही ही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अराजकाचे वणवे हे आणखीन भडकत जातील. त्यामुळे आपल्याला खूप विचारपूर्वक डोकं शांत ठेवून, डोकं जागेवर ठेवून आपल्याला मतदानाला गेलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मतदानाला नक्की गेलं पाहिजे आणि हा सगळा विचार करून, व्यापक विचार करून मगच आपण मतदान केलं पाहिजे. काहीतरी छोटे मोठे जर आपल्या काही अडचणी असतील किंवा काही तक्रारी असतील तर त्या नक्कीच सोडवल्या जातील. ते शेवटी कोण सोडवणार आहे, कोण सोडवू शकतं हे जर आपण बघितलं तर आपल्याला एकच उत्तर मिळेल आणि त्या उत्तराला धरूनच आपण पुढे गेलं पाहिजे. अभिजितजी, तुम्ही तुमच्या सगळ्या कामाच्या व्यापातनं इथे आलात आणि आमच्या सगळ्या खरं तर गप्पाच केल्यात आपण, पण हे जे आवश्यक विषयांवरती तुम्ही जे तुमचं मत मांडलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मलाही खूप मजा आली गप्पा मारायला.